आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या मालिकेच्या दिग्दर्शकांना। अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो दिग्दर्शक विनोद लवेकर यांना। आल्या आल्याच सगळे कलाकार पाया पडले। इतकेच नम्र आहेत का हो? नाही, जेव्हा या सगळ्यांची ऑडिशन झाली तेव्हा सगळे ते घाबरलेले होते आणि आता मी घाबरलो। आता या मंचावरती मी बोलवणार आहे अशा एका व्यक्तीला, दुनियादारी या शब्दाचे राईट्स ज्यांच्याकडे आहेत आणि दिल दोस्ती दुनियादारी हे फक्त तेच करू शकतात। अतिशय मनापासून या मंचावरती मी पुन्हा पुन्हा आमंत्रित करतो या मालिकेचे निर्माते संजय जाधव यांना। क्या बात है, वा 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 वा। संजय दादा, खरंच खूप आनंद झाला तुम्हाला इकडे खूप दिवसांनी बघून। हो, मला ऍक्च्युली खरंच इनहाऊस ऍक्टर असल्याचा फील आहे। म्हणजे चला हवा योद्यामध्ये आर्टिस्ट कोण आहेत? भाऊ कदम आहे, निलेश साबळे, कुशल बद्रिके, संजय जाधव, इतक्या वेळा मी इथे आलोय ना। म्हणजे आता ते नॉर्मली कसं असतं ना, सोसायटीत झेंडा वंदनाचा कार्यक्रम असतो आणि मग कसं होतं ना की आपण सुरुवात करतो की मेरा दोस्त है शाहरुख खान, मैं बुलाता ना उसको। हाँ, फिर मेरा दोस्त है यार महेश मांजरेकर, उसको बुलाता हूँ ना। फिर वो शाहरुख अवेलेबल नहीं रहता, फिर महेश मांजरेकर अवेलेबल नहीं रहता, फिर तो अपने सोसाइटी से ते आहेत ना, उनको बुलाना यार, वो आ जाएंगे। तसं माझं झालं। नाही नाही, हे तुम्ही बोलताय सर, पण आमच्यासाठी शाहरुख खान असेल, सगळं असेल, फक्त संजय जाधव आहे। त्याच्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा खूप मनापासून तुमचं स्वागत करतो। मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा, जोरदार टाळ्या। मला संजय दादा तुमच्यापासूनच सुरुवात करायची आहे की खूप उत्सुकता होती या सिरियल बद्दल, दिल दोस्ती आणि दुनियादारी। त्याच्यात दुनियादारी असल्यामुळे आपुलकी पहिल्यापासूनच आहे त्या सिरियल बद्दल आम्हाला। पण ही कॉन्सेप्ट काय आहे सर? मुंबईत बरेच लोक बाहेर गावावरून येतात, खूप स्वप्न उराशी बाळगून येतात आणि कोणी घरून पळून येतं, कोणी घरून भांडून येतं, कोणी ऑफकोर्स घरी सांगून येतं, पण एक खूप मोठी ॲम्बिशन घेऊन येतं, खूप मोठं स्वप्न घेऊन येतात मुंबईत आपलं करिअर बनवायला, अपना नसीब आजमाने को, यू नो। आणि मग मुंबई ह्या शहरात सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे ती जागा, राहणे। मुलगा असो मुलगी असो, काही भेदभाव नाही, आपल्याला राहायचं आहे इथे आणि आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे। या निमित्ताने ते एकत्र राहायला लागतात। तर असे मुंबईत आलेले, वेगवेगळ्या निमित्ताने आलेले हे रूममेट्स आहेत। कोणी कॉर्पोरेट इंडस्ट्रीत काम करतोय, कोणी म्युझिक इंडस्ट्रीत काम करतोय, कोणी फिल्म इंडस्ट्रीत स्ट्रगल करतोय, कोणी फॅशन इंडस्ट्रीत आहे। तर असे सगळे मुंबईतल्या एका 10 बाय 12च्या खोलीमध्ये एकत्र राहतात पेईंग गेस्ट म्हणून। आणि या सगळ्या पेईंग गेस्टची ही गोष्ट आहे। आणि मग त्यांनी केलेली दुनियादारी आणि त्यांनी केलेली दोस्ती आणि दिल से की हुई दोस्ती और दुनियादारी, दॅट इज दिल दोस्ती दुनियादारी। क्या बात है, क्या बात। तर आपण ज्या कॅफेमध्ये बसलोय त्या कॅफेचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे, आमचं हे तुकडवाडी पॅलेस आहे आणि इकडे माझे काही नातेवाईक राहतात।